नमस्कार, मी ममता आणि ममताज खानदेश किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज आपण ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत। मग तुम्ही म्हणणार की त्यासाठी स्पेशल ज्वारी असते, पण तसे नाही। तुम्ही कुठलीही म्हणजे भाकरीची ही ज्वारी घेतली, आपण जे रोजच्या भाकरी बनवतो ना, ती सुद्धा ज्वारी घेतली तरी सुद्धा चालते। दादर असो किंवा पांढरी ज्वारी ही मिळते, ती पांढरी ज्वारी सुद्धा घेतली तरी तीही चालते। कोणतीही असो, फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ज्वारीच्या लाह्या बनवल्या तर तुमच्या ही लाह्या अशा छान एकदम मोतीसारख्या छान अशा फुलतील, लाह्या बनतील। अगदी 5 मिनिट किंवा सुकवायची गरज नाही। तुम्ही ज्वारी हातात घेतल्यानंतर फक्त 5 मिनिटांमध्ये तेही एका वाटीच्या 4 वाट्या तुम्ही लाह्या बनवू शकता। श्रावण महिना म्हटलं की सण आले, नागपंचमी, गोपाळकाला ह्या सणांना आवर्जून लाह्या घेतल्या जातात। पण गावी ह्या लाह्या सहज उपलब्ध असतात, अगदी घरपोच मिळतात। पण शहरी भागांमध्ये ह्या लाह्या मिळत नाही आणि लाह्या घेतल्यावरतीही त्या सादळतात पावसाळा असल्यामुळे। तर तुम्ही अशा कुरकुरीत लाह्या ह्या अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये बनवू शकता। तुम्ही दुकानातून किंवा मॉलमध्ये आता सहज उपलब्ध आहे ज्वारी। तर आपण इथे 1 वाटी ज्वारी घ्यायची। ज्वारी कोणती असू द्या, त्या ज्वारीला गाळून घ्यायची, बारीक ज्वारी निघून जाईल, नाहीतर लाह्या फोडताना बारीक ज्वारी जळू शकते, म्हणून ज्वारी गाळून घ्यायची। तर इथे मी गाळणीतच घेतलेली आहे। त्या गाळणीतच ज्वारी आपण पाण्याने धुवून घेणार आहोत। ज्वारी धुतल्यानंतर त्या गाळणीतच निथळून घेऊ। ज्वारी निथळल्यावर अशीच ज्वारी 5 मिनिटासाठी गाळणीमध्येच ठेवायची। आता 5 मिनिटे झालेले आहेत। त्या ज्वारीने 5 मिनिटांमध्ये जेवढं पाणी शोषायचं होतं तेवढं पाणी शोषून घेतलेलं आहे। तर मी हाताने बघितलं तर थोडं ओलसर वाटत आहे, हाताला पाणी लागलेलं आहे, तरी असू द्या, काही फरक पडत नाही। आता आपण पॅन घेतलेला आहे आणि तो गरम करायचा आहे, किंवा तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता। तर जाड बुडाचं भांडं घ्यायचं, ते छान मोठ्या आचेवरती कळकळीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये 1 मूठभर ओली केलेली ज्वारी टाकायची आणि चमच्याने परतवून घ्यायची। ज्वारीला जे काही जास्तीचं पाणी आहे त्या पाण्याने ज्वारीवरील आवरण मऊ होते आणि ज्वारीच्या आतमध्ये वाफ जमा होते, त्यामुळे ज्वारी फुलायला मदत होते। म्हणून थोडा वेळ ज्वारी चमच्याने परतवून घ्यायची आणि ज्वारी फुलायला लागेल त्यावेळेला झाकण ठेवायचं, तर लाह्या अवतीभोवती उडणार नाही। मध्ये मध्ये अशा प्रकारे पॅन हलवत राहायचं। सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर थोड्या वेळाने गॅस मीडियम करायचा। ज्वारीच्या लाह्या फोडताना तापमान योग्य असलं की लाह्या व्यवस्थित फुलतात आणि हे लाह्या फोडताना आपल्याला बरोबर समजते केव्हा गॅस मोठा ठेवायचा केव्हा कमी करायचा हे लक्षात येते। तर बघा, मोत्यासारखे आपल्या लाह्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला मी चमच्याने हलवून दाखवते आहे। तर ज्वारीसुद्धा अगदी कमी राहिली शिल्लक। आता एका ताटामध्ये आपण ते काढून घेऊ आणि दुसऱ्यांदा सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला हे फोडून घ्यायचे। तर मी तुम्हाला शेवटची बॅच, असे आपल्या 4-5 बॅच तयार झालेले आहेत। तर आता मी शेवटची जी ज्वारी होती ती टाकून घेतलेली आहे आणि तिला सुद्धा अशी चमच्याने थोडीशी परतवून घेतलेलं आहे। पॅन खूपच गरम पाहिजे, पण धूर यायला लागेपर्यंत नाही। जर पॅन कमी गरम असेल तर लाह्या फुलणार नाहीत, फक्त ज्वारी भाजली जाईल। गरम पॅनमध्ये थोडी थोडी ज्वारी घालावी, एकदम खूप टाकली तर तापमान कमी होईल आणि लाह्या फुलणार नाहीत। हे बघा, लाह्यांच्या जादूचं रहस्य हेच, योग्य उष्णता, थोडीशी ओलसरता आणि थोडं संयम। मग पहा, सगळी ज्वारी आनंदाने फुलून आपलं खरं खरं रूप दाखवत असते। मी लहान असताना आमच्याकडे म्हणजे सर्व गावामध्ये बोईनाजी, लाह्या, फुटाणे, मुरमुरे असे बरेच साहित्य विकायला यायची। मग आई आजी त्या बोईन आजीला विचारायच्या की तुम्ही हे जिन्नस कसे भाजता? ती म्हणायची, आम्ही भट्टी लावतो आणि त्यावर भाजतो वाळूमध्ये। यासाठी हे जिन्नस घरातले वापरता का? नाही म्हणायची। यासाठी बाजारामध्ये स्पेशल मोती ज्वारी मिळते, त्या ज्वारीपासून लाह्या बनवल्या जातात आणि शेंगदाणे, खारे शेंगदाणे बनवण्यासाठीही घरातले शेंगदाणे नाही वापरले जात, वेगळे शेंगदाणे मिळतात,
त्या शेंगदाण्यांपासून खारे शेंगदाणे तयार केले जातात, अशी ती माहिती द्यायची. तर बघा, आता आपले असे हे ज्वारी मोत्यासारखी फुलून सर्व तयार झालेली आहे. तर आता आपण हे सर्व लाह्या काढून घेऊया आणि मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे वाट्यांनी. ज्या वाटीने आपण ज्वारी घेतली होती त्याच वाटीने मी इथे तुम्हाला लाह्या किती बनल्या आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे सुरुवातीलाच. तर अशा मी तुम्हाला 4 वाट्या म्हणजे 4 पट ह्या लाह्या फुलतात. आणि जी काही बाकीची ज्वारी शिल्लक राहते न फुटलेली, ती अर्धवट फुटलेली असतेच. तर त्यापासून तुम्ही थालीपीठमध्ये त्याचं पीठ वापरू शकता, पीठ करून. किंवा आपण भाजी वगैरे बनवतो तेव्हाही काही ना काही आपण धान्य घेतोच, त्यात हरभरा डाळ किंवा ज्वारीचं पीठ. तर ते थोडंसं तेही वापरलं तरी काही हरकत नाही, तेही छान लागते आणि सुरुचते, असंही खाल्लं जाते. तर बघा, इथे आपल्या ह्या पूर्ण लाह्या आता आम्ही मोजून दाखवलेल्या आहे आणि छान अशा पॅन भरून आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, लाह्या कशा छान फुलून आल्या ना. या ज्वारीच्या लाह्या तुम्ही गरम गरम खा किंवा थंड झाल्यावर लाह्या गूळ तूप टाकून खा. तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येईल. या जुन्या पद्धती आज पुन्हा नव्यानं जगायच्या. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि ममताज खानदेश किचनला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमानेच हे घरगुती चवांचं विश्व अधिक मोठं होत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.